शरदचंद्र पवार यांची 3 वेळा पंतप्रधान होण्याची संधी कशी हुकली? शरद पवार 1 मे 1960 या दिवसापासून राजकारणात कुठल्या ना कुठल्या पदावर कार्यरत आहेत. या गेल्या 64 वर्षातील जवळपास 5 दशकांचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहिलं. ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. 3-3.5 वर्षांपूर्वी शरद पवार राजकारणाच्या उत्तरार्धाच्या शेवटी पोहोचले आहेत असं म्हटलं जात असताना राज्यात अभूतपूर्व महाविकास आघाडी घडवून आणून त्यांनी मी अजून सक्रिय आहे हे सिद्ध करून दाखवलं. 1967 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं. शरद पवार जिंकलेही आणि पुढे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. 50 वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद आणि कृषी मंत्रीपदही भूषवलं. दांडगा जनसंपर्क आंदोलनांमधून तयार झालेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्याकडे एकमार्गी वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे देश पातळीवर पोहोचायला शरद पवार यांना वेळ लागला नाही, असं राजकीय जाणकार सांगतात. पण शरद पवारांचं एक स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि ते म्हणजे पंतप्रधान होण्याचं. शरद पवारांना 2 ते 3 वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती, मात्र काँग्रेसमुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अजित पवार म्हणाले होते की आम्ही 48 पैकी 38 खासदार म्हणून निवडून गेलो होतो तेव्हा आम्ही पवार साहेबांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी इतर राज्यातल्या खासदारांनी नरसिंहराव यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळेस साहेबांना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा हे आले होते, मात्र ज्या प्रकारचं यश मिळायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने मिळालं नाही. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं. सोनिया गांधी राजकारणात यायला इच्छुक नव्हत्या. पक्षाला सावरेल असा मोठा नेता नव्हता. शरद पवार तरुण होते. राजीव गांधींनंतर एक तरुण नेता काँग्रेसला पुन्हा उभारी देईल अशीही काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती आणि म्हणून त्यांच्या नावाचीही चर्चा झाली. पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पडली ती ज्येष्ठ नेते नरसिंहरावांच्या गळ्यात. खरं तर त्यावेळी नरसिंहराव दिल्लीहून पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधानपदही दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी अशी गेली. पण पवारांच्या गटानंही प्रयत्न केले. त्यांचे 2 मुद्दे होते. नरसिंहराव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले, पण अध्यक्षानेच पंतप्रधान व्हावं असा नियम नाही. दोन्ही पदं आणि त्यांची कामं वेगवेगळी आहेत, असा प्रचार शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी पक्षांतर्गत केला. महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल 39 खासदार निवडून गेले होते. हा आकडा इतर राज्यांपेक्षा कितीतरी मोठा होता. या मुद्द्यांवर इतर काँग्रेस नेत्यांनी सहमती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा, पण त्याला पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले. पण मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंहराव यांनी पवारांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं. शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेत यावेळी प्रणव मुखर्जी आड आले होते, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं आहे. प्रणवदा आणि शरद पवार हे मित्रच होते, पण त्यांचा पवारांवर पूर्ण विश्वास नव्हता. या उलट नरसिंहराव काँग्रेसचे जुने जाणते आणि अनेक भाषा येणारे नेते होते.
त्याचा फायदा त्यांना सगळ्या राज्यांतल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यात होईल असं प्रणवदांना वाटलं. उलट शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडून कसा पाठिंबा मिळेल याबद्दल केंद्रातले नेते साशंक होते. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांनी आपली सगळी ताकद नरसिंह राव यांच्या पाठीशी लावली. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारणात यायला तयार नसताना गांधीएतर व्यक्तीने काँग्रेसचं नेतृत्व करण्याची ती पहिली वेळ होती आणि त्यात उत्तरेतील नेत्यांना सावधगिरी बाळगायची होती. अशोक वानखेडे पुढे सांगतात, शरद पवारांना दूर ठेवण्याचं आणखी एक कारण होतं. पवारांची महत्वाकांक्षा सगळ्यांना माहीत होती. त्यांना पंतप्रधान पद दिलं तर पक्ष कार्यकारिणीचं ते ऐकणार नाहीत आणि स्वतःचं राज्य चालवतील अशी ही भीती केंद्रीय नेत्यांना होती. त्यांच्या तुलनेत नरसिंह राव मवाळ होते. काँग्रेस नेत्यांच्या या मानसिकतेमुळे झालं असं की शरद पवार नरसिंह राव यांच्या विरोधात पक्षाध्यक्षपदाची निवडणूकही लढले नाहीत आणि पंतप्रधान म्हणूनही त्यांची निवड झाली नाही. शरद पवार यांच्यावर संधिसाधू राजकारण केल्याचा आरोपही झाला आहे. म्हणजे इंदिरा गांधींनी काँग्रेसचं विभाजन केलं तेव्हा ते आपले गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर युनायटेड काँग्रेसमध्ये होते. पण इंदिरा काँग्रेसचं देशातलं वाढतं वजन पाहून त्यांनी 1970च्या दशकात चव्हाणांना दूर लोटत इंदिरा काँग्रेसला जवळ केलं होतं. पण त्याच इंदिरा काँग्रेसला म्हणजे गांधी घराण्यातला ते कधी फारसे विश्वासू वाटले नाहीत. शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल लिहितात की 1996 मध्ये शरद पवारांना पंतप्रधान होण्याची पुन्हा एकदा संधी होती. 1996 मध्ये काँग्रेसनं 145 जागांवर विजय मिळवला. प्रफुल्ल पटेलांनुसार देवेगौडा, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबाही देऊ इच्छित होते. पण नरसिंह राव इच्छुक नव्हते. मग काँग्रेसनं देवेगौडांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. शरद पवारांच्या 80व्या वाढदिवशी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी आपला मुद्दा मांडला आहे. शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या फळीतील नेता म्हणून अल्पावधीतच नाव कमावलं. 1991 आणि 1996 मध्ये पंतप्रधान होण्यासाठी ते नक्कीच मोठे दावेदार होते. पण काँग्रेस पक्षातील दरबार पॉलिटिक्समुळे त्यांना पंतप्रधान होता आलं नाही आणि हे देशाचं झालेलं नुकसान आहे असं मत प्रफुल्ल पटेल यांनी 2020 मध्ये व्यक्त केलं होतं. त्यानंतर 1998च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आणि त्याच जोरावर शरद पवार लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले. पण 1999ला काँग्रेसमधील घराणेशाहीचा निषेध करत आणि सोनिया गांधींच्या परदेशी मुळाला विरोध करत पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची चूल मांडली. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्याच पक्षाचे आणि पवारांचे अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांचं बोलणं अतिशयोक्ती म्हणून सोडून दिलं तरी राजकीय विश्लेषकांनाही वाटतं की 1990च्या दशकात आणि पुढे 1909 मध्येही शरद पवार पंतप्रधान पदाच्या जवळ गेले होते. 2009 मध्येही सर्व पक्षांची मोड बांधण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता. पण नेमकं घोडं कुठं अडलं? पवारांचं नेतृत्व देश पातळीवर मान्य का होत नाहीये? राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या मते शरद पवार यांची विश्वासार्हता यासाठी कारणीभूत आहे. पुलोदपासून शरद पवार यांचा प्रवास बघितला तर त्यांचं राजकारण धरसोडीचं आहे. जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता हवी असते ते कुठल्याही पक्षाशी युतीसाठी तयार होतात. आताही एकीकडे ते विरोधी पक्षांची मोड बांधता आहेत. त्याचवेळी नरेंद्र मोदींची भेट घ्यायलाही ते कचरत नाहीत. यातून त्यांची विश्वासार्हता कमी होते असं अशोक वानखेडे सांगतात. अगदी 2019चं महाराष्ट्र विधानसभेचं उदाहरणही अशोक वानखेडे देतात.
ज्या अजित पवारांनी फडणवीसांबरोबर 1.5 दिवसांचं सरकार स्थापन केलं त्यांनाच पवारांनी उपमुख्यमंत्री केलं, ही गोष्ट साधी नाही. देशात मोदींच्या उदयापासून देशातलं राजकारण बदललं आहे. काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व कमी झालं आहे आणि प्रादेशिक पक्षांनी आपलं स्थान मजबूत केलंय. पण असं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसलाही मर्यादा आहेत आणि त्यामुळे पवारांना स्वबळावर नाही तर आता देशपातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्यावाचून पर्याय नाही.